हॅलो. तर आज खूप दिवसांनी व्हिडिओ टाकते आणि आज संडे असल्यामुळे चिकनची रेसिपी बनवते. त्यासाठी हे बघ, कांदे इथे 2-3 बारीक कट करून घेतले होते. थोडीशी लसूण होती आणि आलं थोडंसं तेलामध्ये भाजून घेतलं आहे. आणि हे ओलं खोबरं तुम्ही तुमच्या अंदाजाने घेऊ शकता. आणि सुकं खोबरंही घेतलं आहे. ते ऑलरेडी भाजून फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं. आणि या चिकनचा मसाला बनवते. असं छानपैकी खरपूस कांदा खोबरं भाजून घ्यायचं आहे. मस्त भाजल्याने सुकं खोबरं मी जे भाजून ठेवलं होतं ते याच्यामध्ये थोडंसं ॲड केलं आहे, म्हणजे चिकनला थोडी अजून चांगली चव येईल. थोडंसं वाटप जास्त असलं की चिकनमध्ये थोडंसं ते मिळून येतं. आणि हे मिक्सरला लावून घेणार आहे सर्व. याच्यामध्ये हळद, लाल तिखट आणि लसूण आणि आलं तर अगोदरच होतं. आणि गॅसवर मी टोप ठेवलेला, त्यामध्ये तेल ठेवलेलं तापण्यासाठी. ते चांगलं कडकडीत गरम झालं होतं. आणि ते कांदा, थोडासा गरम मसाला होता, तमालपत्र, कांदाही लवकर भाजला तेल गरम असल्यामुळे. आणि हे जे वाटप मिक्सरला लावून घेतलं ते या कांद्यामध्ये ना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि हे चिकन आहे, स्वच्छ धुवून ठेवलं होतं मी, आणि ते पण या वाटपामध्ये मिक्स करून घेतलं. तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगा. आणि हे बघा, चिकन आणि जे वाटप मी टाकलेलं ना त्याच्यामध्ये चिकन पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. अंदाजे अर्धा किलो चिकन आहे आणि त्याच्यामध्ये हे वाटप टाकलं आहे मी. आता हे बघा, ते पण चांगलं त्याला कड आला, थोडं होतं. त्याच्यावर मी नंतर जे मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून तेही स्वच्छ धुवून घेतलं. तुम्हाला किती रस्सा पातळ घट्ट हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता. मला वाटतं अगोदरची चिकनची एखादी रेसिपी असू शकते चॅनलवर. तरी खूप दिवसांनी रेसिपी टाकते म्हणून. आणि बघा, तुम्हाला जेवढं पातळ घट्ट हवं आहे तेवढं पाणी अंदाजाने टाकायचं आहे. वरून थोडंसं नंतर मीठ टाकलं आहे मी. अजून थोडंसं पाणी मी ॲड केलं आहे, कारण का ते खूप घट्ट वाटत होतं मला. आणि मला थोडंसं सुकं मीडियम असं ठेवायचं होतं, कारण वरण असल्यामुळे चिकन सुकंच करायचं होतं. आणि मीठ ॲड केलं आहे. थोडासा गरम मसाला पण टाकला होता, तो स्किप झाला असेल कदाचित. आणि हे आता आपण मस्तपैकी शिजू द्यायचं आहे गॅसवर. अगोदर गॅस थोडा सुरुवातीला उकळी येईपर्यंत मोठा ठेवला होता, नंतर तो कमी केला आणि बारीक गॅस करून चिकन छानपैकी शिजवून घेतलं. आणि शिजल्यावर ते सुकं कमी झालं ना, तेव्हा त्याचा कलरही चेंज झाला आहे, मस्त वेगळा कलर आला. हे बघा किती छान वाटतं आहे. आणि हे बघा, मी एवढं प्रमाणात ते शिजवून घेतलं. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. बाय बाय, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.